राज्यभरातील 25 लाख शिक्षकांचे पगार थकल्याचं समोर आलंय। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांनी पगार पत्रकावर आपल्या सह्या करण्यास नकार दिला। त्यानंतर नागपूरमधले शिक्षण अधिकारी रवींद्र काटोलकर यांच्या अटकेनंतर शिक्षण अधिकारी आक्रमक झाले आहेत। राजपत्रीमध्ये अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे शिक्षकांची अडचण झाली आहे। दरम्यान सरकारने तोडगा काढावा अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे। शिक्षकांच्या पगार पत्रकावरती सही न करण्याचा पवित्रा या सगळ्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळे राज्यभरातल्या सगळ्या शिक्षकांचे पगार आहेत ते रखडलेले आहेत। त्यामुळे शिक्षक आता आक्रमक भूमिकेत आल्याचं पाहायला मिळते। कोल्हापुरातल्या काही शिक्षकांनी आज शिक्षण विभागाला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी आमच्या पगार पत्रकावर सही करा अशा पद्धतीची मागणी आहे ती केलेली आहे। कारण त्यांना सुद्धा आहे ते अनेक EMI भरावे लागतात, संसाराचा गाडा हाकावा लागतोय। मात्र ह्या पगारामुळे आहे ते त्यांचं सुद्धा कुचंबना मोठ्या प्रमाणात होणार आहे। आपल्यासोबत शिक्षक आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यांच्या या प्रश्नासाठी आमच्या राज्यातल्या खाजगी शिक्षकांचा, माध्यमिक शिक्षकांचा पगार थांबवणं हा योग्य आहे का निर्णय? त्यांचा विषय वेगळा आहे, आमचा विषय वेगळा आहे। कारण आमचा पगार हा कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 तारखेला झाला पाहिजे यासाठी शासनाचे नियम आहेत, शासनाचे GR आहेत। आणि असे असताना या कारणासाठी शिक्षकांचा पगार थांबवणं योग्य असं मला वाटत नाही लागणार आहे जर पगार रखडले तर। सर्वसामान्यपणे खाजगी प्राथमिकचे शिक्षक असतील किंवा माध्यमिकचे शिक्षक असतील, या सर्वांनाच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी आपल्या वेतनावरती अवलंबून राहावं लागतं। बऱ्याच जणांनी आपली जी घरगुती गुंतवणूक जी असेल, ते प्लॉट असेल, फ्लॅट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे EMI जे असतात ते भरण्यासाठी पूर्णपणे आपल्याला वेतनावरती अवलंबून राहावं लागतं। जर ते वेळेत जर झालं नाही तर त्याचा विनाकारण दंड जो आहे, तो भरदंड जो आहे तो शिक्षकांना सोसावा लागणार आहे। काय अडचण आता तुम्हाला येत्या काळामध्ये भासणार आहे आणि शिक्षण विभागाला तुम्ही काय आवाहन कराल? झालेल्या ह्या ID घोटाळ्यामध्ये नक्कीच शिक्षणाधिकारी जबाबदार असणार नाही आहेत। याच्यासाठी त्यांनी खोलवर विचार करून शिक्षकांचा पगार वेठीस न धरता कृपया त्यांनी शिक्षकांचा पण घरगुती विचार करून, कौटुंबिक किंवा भावनिक विचार करून थोडंसं याबाबत थोडासा कमी निर्णय म्हणजे काय असेल ते थोडासा सॉफ्ट कॉर्नर घ्यावा आणि आमच्या पगारपत्रकावर सह्या करून आम्हाला सहकार्य करावं अशी त्यांना एक नम्र विनंती राहील आमची। एक तोडगा काढावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे तेही शिक्षक घेताना पाहायला मिळतात। मात्र आता यावरती निर्णय राज्य सरकार करणार का आणि या शिक्षकांचे पगार होणार का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।